बिग बॉस मराठी सीझन 6 ची सर्वात मोठी विलन म्हणजे रुचिता जामदार, जी तुमच्या कानाला किरकिर करते, जिचा आवाज तुम्हाला आवडत नाही. या आठवड्यात ती घराबाहेर जाणार आहे. तुम्ही रडताय? अहो कशाला रडताय? चांगली गोष्ट झाली ना. आता 2 वाईल्ड कार्ड आलेले आहेत. वाईल्ड कार्ड नाही, ते चाइल्ड कार्ड आहेत, बट आलेले आहेत. काही ना काहीतरी चाललंय. रुचिताचा गेम डाऊन झालाय त्यांच्या प्रेमाच्या लफड्याचा विषयामुळे. तेव्हामुळे कदाचित तिला बाहेर काढू शकतात. आणि तिला बाहेर का काढणार आहे, कसं काढणार आहे, किंवा घरामध्ये काय झालंय सगळं सांगणार आहे मी. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे दररोज लेटेस्ट अपडेट्स, नवीन काय घडलंय, प्रोमोज आणि रिव्ह्यूज येत राहतात. तर सर्वात पहिला विषय असा की वाईल्ड कार्ड एंट्री आल्यामुळे विशाल आणि रुचिताचं जे कॉम्बिनेशन आहे ते हल्लेले आहे. कारण विशाल काय करतोय आपल्याला दिसतंय. विशालला त्या रेवाला पण पाठवायचे, त्या ससाला पण पाठवायचं, रुचिताला पण सोबत ठेवायचे. तो काय करतोय हे त्यालाच माहिती, कारण आपण डे 1 पासून त्याला पाहतोय. तन्वी, अनुश्री, राधा, तो तसंच करत होता, त्याला आताही तेच करायचंय. त्याच्यामुळे रुचिताचं विशालचं कॉम्बिनेशन खूप हल्लेलं आहे. आणि रुचिता जे शब्द वापरते घरामध्ये, ती नॅशनल टेलिव्हिजनवरती खरंच चांगले नाही वाटत. एका लेवलपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर ती जेव्हा भांडते खूप जास्त, तेव्हा तिच्याकडून काय काय शब्द निघतात आणि नंतर म्हणते, भाऊ आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तन्वी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, विशाल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे काय एक्स्ट्रीमली सॉरी? कशाला नाही बोलायचं तर गप्प बस ना, कशाला असे शब्द वापरते? आणि दुसरी गोष्ट, वाईल्ड कार्ड एंट्री जे आलेले आहेत दोघी पण मुली, त्या रुचिताची जागा चालवत आहेत. विशाल सोबत गुलुगुलू बोलायचे, मस्ती करायची, काय काय करायचे, रुचिताला ते देखवत नाही. कदाचित त्याच्यामुळे त्याला बाहेर काढू शकतात. सगळ्यात तिसरा म्हणजे ट्विस्ट, कारण हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे. मला असं वाटतंय रुचिताला एक झटका देण्यासाठी, की तू कसं खेळते, तू काय करते दाखवण्यासाठी. जसं अंकिताला केलं होतं, तुला परत बाहेर घेतलं, परत आतमध्ये पाठवलं होतं लगेच, तसं रुचिताला करू शकतात. सिक्रेट रूम मध्ये ठेवणार, या सगळ्यांना सांगणार ती एलिमिनेट झाली, सिक्रेट रूम मध्ये ठेवणार, 1 दिवस ठेवणार, परत तिला आतमध्ये पाठवणार. असं काहीतरी मला कन्फर्म वाटतंय की असं होऊ शकतं. सो काय होते कसं होते उद्याचा भाग पाहावा लागेल. सो तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे फेअर आहे की अनफेअर आहे की रुचिताला बाहेर काढणं, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वाट पाहतोय. थँक्यू.